परभणी शहरातील शिवाजी महाराज पुतळा परिसरात प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अमरावती येथे मागील 5 दिवसांपासून सुरू असलेल्या बच्चू कडू यांचा अन्नत्याग आंदोलनात बच्चू कडू यांची तब्येत बिघडल्याने मुंडन आंदोलन करत सरकारविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली व निषेध व्यक्त करत घोषणाबाजी केली। यावेळी परभणीच्या प्रहार संघटनेच्या पदाधिकारी उपस्थित होते व जर सरकारने मागण्या पूर्ण न केल्या तर परभणी बंदची हाक देण्यात येईल असे आवाहन माध्यमाद्वारे केले आहे। अन्नत्याग आंदोलनाला उपोषणाला बसलेले आहेत। त्याच्या निषेधात आज परभणीमध्ये मुंडन आंदोलन सुरू आहे। आमच्या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख जुलीम भाऊ बोधने पण त्यांच्या सोबत आहेत। त्यांची पण प्रकृती खालवलेली आहे। माझं सरकारला एकच विनंती आहे, तुम्ही का अंत बघता? शेतकऱ्याचा अंत का बघता? शेतकऱ्याला आत्महत्या करायला परिवर्तन का करता? रोजच्या मध्ये दिवसामध्ये 2 आत्महत्या होत आहेत। मग आमचं म्हणणं आहे बा शेतकऱ्यांना आत्महत्या करावं का? ज्यावेळेस तुम्हाला मतदान पाहिजे होतं त्यावेळेस शेतकऱ्याला तुम्ही उलतापा दिलाय की तुम्हाला कर्जमाफी करू। अहो तुम्हाला कोण सांगलं होतं कर्जमाफी करायला? तुम्ही एक तर म्हणता कर्जमाफी करतो आणि तुम्हाला तर कर्जमाफी देत नाही। ते असं झाले की तुम्ही आम्हाला जेवायला सांगायला आणि उपाशी मारायला। मग शेतकऱ्यानं करायचं काय? एक तर दिव्यांगाला 1,500 रुपये महिना दिव्यांगांना करायचं काय? अहो ज्याच्या घरी दिव्यांग जन्मला आहे, अहो मुख्यमंत्र्याच्या घरी एखादा दिव्यांग जन्मला असला तर त्याला समजलं असतं की हे त्या दिव्यांगाला कसं सांभाळलं असतं। तर बच्चू भाऊचं एकच म्हणणे असते, दिव्यांगांना 1,500 मध्ये त्यांचा संसार कसा जगवायचा, त्याचं घरबार कसं जगवायचं, त्याच्याकरता दिव्यांगाला 6,000 रुपये पेन्शन देण्यात यावं आणि शेतकऱ्याची कर्जमाफी संपूर्ण करण्यात यावी हे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे। कोण्या काय ऐऱ्यागऱ्या माणसाने दिलेलं नाही की कर्जमाफी करतो म्हणून। अहो त्याला कोण सांगलं होतं आश्वासन द्या म्हणून? तुम्हाला लोकांचे जर मतदान पाहिजे असलं तर तुम्ही आश्वासन घेतलं, पण आता आज तुम्ही खुर्चीवर बसलेले आहात। तुम्ही कर्जमाफी करा किंवा खुर्ची खाली करा, एकच म्हणणं आलंय, खुर्ची खाली करा ना तुम्ही। तुमच्या ज्यानं होत नसलं तर काला बोलायचं मीडिया समोर की मी कर्जमाफी करतो म्हणून? माझं म्हणणं एकच येतंय की तुम्ही कर्जमाफी करा आणि बच्चू भाऊच्या जर प्रकृती आता तर खालवले, याच्यापेक्षा जर बच्चू भाऊची प्रकृती हे झाली तर अख्खा महाराष्ट्र पेटेल। याच्यानंतर परभणीत नाही अख्खा महाराष्ट्र बंद केल्याची प्रहारमध्ये ताकद आहे। या मुंडन आंदोलनाला प्रहारच्या सर्व पक्षाच्या मंडळीनं पाठिंबा दिलेला आहे। त्यांचे मी प्रहारच्या तालुका पूर्णाच्या वतीनं ते आभार मानतो आणि उद्याच्याला याच्यापेक्षा तीव्र आंदोलन पंचायत समिती तहसील कार्यालय पूर्णा या ठिकाणी पण आहे। त्या ठिकाणी पण पूर्णा तालुक्यातून परभणी जिल्ह्यातून बरेचसे बांधव येणार आहेत। असं आमचं म्हणणं एकच आलं, सरकारनं जर आमची विनंती ऐकेल नाही बच्चू भाऊचे याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू।